इथे फक्त दागिने नाही तर पिढ्यानपिढ्यांचा विश्वास मिळतो. परंपरेची झळाळी आणि विश्वासाची खात्री. कैलास अडगावकर ज्वेलर्स, दत्त मंदिर बस स्टॉप, नाशिक रोड. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या दुःखद निधनानिमित्त जेल रोड, नाशिक रोड परिसरातील नागरिक तसेच सर्वपक्षीय कार्यकर्त्यांच्या वतीनं उत्सव मंगल कार्यालय नाशिक रोड येथे श्रद्धांजली शोकसभा आयोजित करण्यात आली होती. या शोकसभेत उपस्थित मान्यवरांनी अजितदादांच्या कार्याचा उजाळा देताना त्यांच्या आठवणींना उजाळा दिला. दादा हे कामाचे नेतृत्व होते. त्यांनी अनेक गोरगरिबांना न्याय मिळवून दिला. सर्वांगीण विकास हेच त्यांचे प्रमुख ध्येय होते. मात्र त्यांच्या अकाली जाण्याने महाराष्ट्राची मोठी हानी झाली आहे, अशी भावना उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केली. यावेळी अनेकांच्या डोळ्यात अश्रू तरळत होते. काहीतरी चमत्कार घडेल असं वाटत होतं, परंतु त्या ठिकाणी नियतीच्या मनात काहीतरी वेगळं होतं आणि दादांची प्राणज्योत त्या ठिकाणी मालवल्याचं या ठिकाणी कळालं. दिवसभर घरात बसून राहिलं, एकदम अस्वस्थ त्या ठिकाणी वाटत होतं. खरं तर शाहू फुले आंबेडकरांचा विचार पुढे नेणारे गोरगरिबांचे कैवारी दादा आज आपल्यात नाहीये, याच्यावर विश्वासच या ठिकाणी बसत नव्हता. शकत नाही आपल्याला, कारण आपण सामान्य माणसं आहोत. ज्या आयुष्यामध्ये आपण जे काही जगत असतो जीवनामध्ये आपल्याला फक्त समोर दिसत असतं, परंतु हे जे व्यक्तिमत्व असतात हे संपूर्ण राज्याचा आणि देशाच्या 360 डिग्रीमध्ये विचार करणारे व्यक्तिमत्व असतात. त्यांच्या भूमिका, त्यांच्या जीवनाच्या दृष्टिकोन, या सगळ्या गोष्टी आपल्यासारख्या सामान्य माणसाने होतं बघत राहायच्या असतात. अजितदादा जेव्हा गेले, एक फार मोठी स्वतःची एक आप म्हणतो आपण, साहित्यिक असेल, छोट्या मुलांमध्ये असेल, मोठ्या महिलांमध्ये असेल, या सगळ्यांचे ते खऱ्या अर्थाने दादा होते. तुम्ही बघितलं असेल का लाडक्या बहीण योजना त्यांनी राबवली होती, तर लाडक्या बहिणीचे ते भाऊ सुद्धा होते, त्यांचे सुद्धा दादा होते. तुमच्या आमच्या सगळ्यांचे दादा आपल्याच्यात नाम निघून गेलेले. असं कधी होईल असं कधी वाटत कुणालाच नव्हतं वाटत. आणि एखादा माणूस गेल्यानंतर जे काय घडतं ते बघितलं आम्ही, तर जे कॉलेजचे मुलं असेल, कॉलेजचे लहान लहान मुलं असतील, शाळेतले मुलं असतील, म्हातारे माणसं असतील, यांना सुद्धा इतकं वाईट वाटतं. या श्रद्धांजली सभेला निवृत्ती अरिंगळे, अर्जुन टेळे, मनोहर कोरडे, अल्ताफ सय्यद, दिनकर आढाव, रोहन देशपांडे, डॉक्टर जाकीर शेख, मुकुंद आढाव, रमेश आवटे, दिनेश निकाळे, महेश लांडगे, मंगेश लांडगे, जिम्मी देशमुख, कैलास आढाव, सुदाम सातभाई, भाईजान बाटलीवाला, संजय बोडके, कैलास आढाव, राजेंद्र लहानघे, रितेश केदारे, प्रियंका पटेल, अश्विन पवार, संगीता शिरसाट, प्रशांत गांगुर्डे, प्रशांत वाघ, अखिल कादरी, गौतम गांगुर्डे, संतोष काजळे, जयप्रकाश नागरे, नाशिक रोड मराठी साहित्य संमेलन शाखेचे सातभाई यांच्यासह नाशिक रोड परिसरातील सर्वपक्षीय कार्यकर्ते आणि अजितदादांवर प्रेम करणारे नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते. या कार्यक्रमाची सांगता 2 मिनिटांचे मौन पाळून आणि भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करून करण्यात आली.